संगमनेरच्या मेडिकोअर हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमेय इथापे यांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. पावसाळ्यामधील हृदयविकार आणि व्हायरल संसर्गाबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. संगमनेर शहरामधील आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा आणि दर्जेदार आरोग्य सेवा देणारे मेडिकोअर हॉस्पिटल येथे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमेय इथापे यांनी पत्रकार परिषद घेऊन पावसाळ्यामध्ये वाढणारे व्हायरल आजार, डेंग्यू आणि त्याचा हृदयावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉक्टर इथापे म्हणाले की पावसाळ्यामध्ये विविध प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामध्ये डेंग्यू हा एक गंभीर आजार असून अनेक रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, धाप लागणे, जास्त घाम येणे, छातीत दुखणे, अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसून येतात. काही रुग्णांमध्ये या संसर्गामुळे हृदयाच्या स्नायूंना सूज येऊ शकते. ही स्थिती दुर्लक्षित केल्यास गंभीर हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं जाणवत असल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास अनेक गंभीर गुंतागुंती टाळता येऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलंय. संगमनेर येथील मेडिकोअर हॉस्पिटलमध्ये हृदयाशी संबंधित सर्व आवश्यक तपासण्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे उपलब्ध असून ECG, 2D इको, रक्त तपासण्या तसेच इतर आवश्यक निदान सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत अचूक निदान आणि प्रभावी उपचार मिळतात. डॉक्टर अमेय इथापे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, अचानक जास्त घाम येत असेल किंवा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं जाणवत असतील तर वेळ न दवडता तातडीने संगमनेर येथील मेडिकोअर हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा. आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि आवश्यक तपासण्या करून घेणं हेच गंभीर हृदयविकारांपासून बचावाचं सर्वात प्रभावी साधन असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. पावसाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्या, स्वच्छतेचे नियम पाळा आणि कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसून आल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा असं आवाहनही डॉक्टर अमेय इथापे यांनी पत्रकार परिषदेत केलंय. नमस्कार, मी डॉक्टर अमेय अशोक इथापे, मेडिकोअर हॉस्पिटल संगमनेर येथे फुल टाईम कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये होणारे व्हायरल इन्फेक्शन्स आणि हृदयविकार यामध्ये काही कनेक्शन आहे का याबद्दल डिस्कस करूयात. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याच लोकांना व्हायरल इन्फेक्शन्स होतात. त्याच्यामध्ये डेंग्यू असेल मोस्ट कॉमनली. तर अशा पेशंटमध्ये जेव्हा त्या पेशंटला ताप येतो आणि काही दिवसांनी जेव्हा ताप जातो तर त्यानंतर काही ठिकाणी आपण बघतो की खूप धाप लागते, खूप घाम येतो, खूप फटीग होतो, काही पेशंटला छातीत दुखतं. तर अशा पेशंटने विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कारण डेंग्यू किंवा व्हायरल फीवर्समध्ये काय होतं की मेनली इन डेंग्यू आपल्या शरीरातलं द्रव कमी होतं, म्हणजे लिक्विड कमी होतं. त्यामुळे आपला रक्तदाब कमी होतो. त्याचप्रमाणे डेंग्यूमुळे किंवा इतर व्हायरल इन्फेक्शनमुळे आपले जे हृदयाचे स्नायू असतात त्यांना सूज येते. त्याला व्हायरल मायोकार्डायटिस असं म्हणतात. यामुळे सुद्धा हृदयाचं जे पंपिंग आहे ते कमी होतं, हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं आणि पेशंटला दम लागणं, छातीत दुखणं, पाल्पिटेशन म्हणजे छातीत धडधड होणे असे सिम्पटम्स येऊ शकतात. याला लवकरात लवकर कार्डिओलॉजिस्टला जाऊन दाखवणं गरजेचं असतं. त्यामध्ये ECG, इको आणि काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं निदान करण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करण्यासाठी. जर असं नाही केलं तर पेशंट सिरियस होऊ शकतो. त्यामुळे या सीझनमध्ये स्पेशली ज्या पेशंट्सचं BP खूप कमी होत आहे, ताप येऊन गेला आहे पण अजूनही दम लागतो आहे, छातीत धडधड होत आहे, खूप फटीग येत आहे, अशा पेशंट्सने लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आपल्याकडे मेडिकोअर हॉस्पिटल संगमनेरमध्ये ECG, इको, TMT या ज्या बेसिक कार्डिॲक टेस्ट्स आहेत त्या ॲवेलेबल आहेत. कमीत कमी रेटमध्ये ॲवेलेबल आहेत. तर त्याचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्यावा. थँक्यू. सर, डेंग्यू कोणत्या कारणामुळे होतो किंवा पेशंटने आपण काय काळजी घेतली पाहिजे? डेंग्यू जसं आपल्याला माहिती आहे की डासाच्या चावण्यामुळे होणारं हे व्हायरल इन्फेक्शन आहे. तर यासाठी आपल्या आजूबाजूला
पाण्याचे डबकं नसावं किंवा साठलेलं पाणी नसावं ज्याच्यामध्ये हे डास वाढतात. त्याचप्रमाणे मच्छरदाणीचा वापर करणं, गुड नाईट वापरणं, ओडोमॉस वापरणं हे महत्त्वाचं आहे. स्वच्छता ठेवणं, पाणी साठवून असेल तर ते प्रॉपरली कव्हर्ड असणं, डास असतील तर त्यावर उपाययोजना करणं. काही मॉस्किटो रिपेलंट स्प्रे असतात, गव्हर्मेंट थ्रू पण स्प्रे दिले जातात. तर त्या सगळ्याचा वापर करून डेंग्यू इन्फेक्शन अवॉइड करणं गरजेचं असतं. जर झालंच तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं. डेंग्यूमध्ये मेन ट्रीटमेंट असते की भरपूर पाणी पिणं आणि मग नंतर समजा जर ब्लिडिंग वगैरे होत असेल, डेंग्यू हेमरेजिक फीवर वगैरे झालं तर मग अशामध्ये तुम्हाला लवकरात लवकर ॲडमिशन आणि डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं असतं. परंतु या सीझनमध्ये ताप आल्यावर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणं, पाणी भरपूर पिणं हे महत्त्वाचं आहे. आणि जसं मी सांगितलं की जर तुम्हाला दम लागत असेल, छातीत धडधड होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर कार्डियाक टेस्ट करणं पण महत्त्वाचं असतं. सर, लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त वाढतात नेमकी काय कारण असेल किंवा काय त्याच्यावरती निदान केलं जातं? वेल, यंग एजमध्ये हार्ट अटॅक वाढत चालला आहे. याचं कारण मोस्टली आहे लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये ॲडिक्शन्स असतील, स्मोकिंग मेनली. त्यानंतर स्ट्रेस, आजची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस आहे, वर्क रिलेटेड स्ट्रेस आहे, पियर प्रेशर आहे, ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर जेवण, आजकाल ऑइली फूड किंवा फास्ट फूड किंवा कंटॅमिनेटेड फूड, खूप जास्त कीटकनाशके असलेलं फूड, असं या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा हृदयाला इजा लवकर होत आहे. या 2-3 मेनली गोष्टी आहेत. नंतर सेडेंटरी लाईफस्टाईल, यंग एजमध्ये आजकाल तेवढे शारीरिक श्रम घेतले जात नाहीत, एक्सरसाइज रेग्युलरली केलं जात नाही. स्ट्रेस कमी करायला योगा, प्राणायाम, मेडिटेशन, आध्यात्मिक होणं या गोष्टी कमी आहेत. या सगळ्यामुळे यंग एजमध्ये आजकाल आपण बघत आहोत की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सध्या आपण एकीकडे बघितलं तर पावसाचं प्रमाण जास्त वाढलं, पण पिण्याचं पाणी हे आपल्याला घरात दूषित येतं. या पाण्यापासून काय आजार होऊ शकतात आणि कसं याच्यावरती पाण्यामुळे तर जे काही आजार आहेत की तुम्हाला डिसेंट्री वगैरे होऊ शकतं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल इन्फेक्शन्स होऊ शकतात, बॅक्टेरियल असतील किंवा व्हायरल असतील. तर यामध्ये एकच महत्त्वाचं काय आहे की तुम्ही RO किंवा होम वॉटर प्युरिफिकेशन इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे पाहिजे. नाहीतर मग पाणी प्रॉपरली उकळून तुम्ही वापरायला पाहिजे. आणि जर तुम्हाला सिम्पटम्स आले तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला उलटी, जुलाब, ताप येणं, थकवा येणं हे सिम्पटम्स असू शकतात. मेनली तुमचं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन्स रिलेटेड टू युअर गट मे इन्क्रीज इन दिस सीझन. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.